नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आयुर्वेदिक रक्तशुद्धीकरण म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या आरोग्यासाठी इतकं गरजेचं का आहे. चला, हे सगळं आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. कारण खरं तर आपल्या अनेक रोजच्या आरोग्य समस्यांचं मूळ हे रक्तातील अशुद्धीमध्येच दडलेलं असू शकतं. कधी-कधी असं होतं का की खूप थकवा जाणवतो किंवा त्वचेवर सतत पिंपल्स आणि फोड येत राहतात? तर आयुर्वेद सांगतं की या सगळ्यांमागे रक्तातील दोष हे खूप मोठं कारण असू शकतं. मग आता यावर उपाय काय? चला, यावरचे नैसर्गिक उपाय कोणते आहेत ते पाहूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आयुर्वेदानुसार रक्तदोष म्हणजे काय हे समजून घेऊ. मग काही शक्तिशाली औषधी वनस्पती, आपल्या स्वयंपाकघरातलेच सोपे उपाय, योग्य आहार आणि जीवनशैली, आणि शेवटी एक महत्त्वाचा सल्ला आणि या सगळ्याचा सारांश. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, रक्तदोष आयुर्वेदाचं निदान. म्हणजे आयुर्वेद या समस्येकडे कसं पाहतं. त्वचेच्या समस्या किंवा थकवा ही तर वरवरची लक्षणं झाली, पण याच्या मुळाशी नेमकं काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आयुर्वेद याला म्हणतं रक्तदोष. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर रक्तामध्ये नको असलेले घटक म्हणजे टॉक्झिन्स साचणं. आणि हे होतं कशामुळे? तर प्रामुख्याने पित्तदोष वाढल्यामुळे. म्हणजे शरीरातली उष्णता वाढते, त्यामुळे रक्त अशुद्ध होतं. आणि मग काय? पिंपल्स, फोड किंवा वेगवेगळ्या ॲलर्जीसारख्या समस्या डोकं वर काढायला लागतात. बरं, मग आता या रक्तदोषावर उपाय काय? तर आयुर्वेद आपल्याला काही खूपच प्रभावी औषधी वनस्पतींबद्दल सांगतं. खरं तर आपल्या निसर्गातच यावरचे अनेक उपाय दडलेले आहेत. चला, त्याबद्दलच जाणून घेऊया. यातली पहिली आणि सगळ्यात बेस्ट वनस्पती आहे मंजिष्ठा. ही काय करते? तर आपलं यकृत म्हणजे लिव्हर स्वच्छ करते आणि रक्तामधले जे विषारी घटक आहेत ना, त्यांना बाहेर काढायला मदत करते. ही तुम्हाला बाजारात मंजिष्ठाधी काढा या नावाने अगदी सहज मिळेल. आत्ता पुढचं नाव तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं आहे, कडुनिंब. त्याच्यामध्ये इतके जबरदस्त अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत की रक्तशुद्धीकरणासाठी तो एकदम परफेक्ट आहे. आणि उपाय तर अगदी सोपा आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची फक्त 2-3 कोवळी पानं चावून खायची. बघा, उत्तम परिणाम दिसेल. यानंतर आहे अनंतमूळ. आता या वनस्पतीचं काम थोडं स्पेसिफिक आहे. ही खास करून रक्तातील वाढलेला पित्तदोष म्हणजे जी उष्णता वाढलेली असते ना, तिला शांत करण्यासाठी ओळखली जाते. शरीरातील जास्तीची उष्णता कमी करून ती रक्ताला एक प्रकारचा थंडावा देते. आणि हो, आवळ्याला कसं विसरता येईल, बरोबर ना? आवळा म्हणजे व्हिटॅमिन सीचा खजिना. त्यामुळे काय होतं तर शरीरात लोहाचं शोषण म्हणजे आयर्न ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं आणि रक्त स्वच्छ राहायला मदत मिळते. खरं तर आपल्या एकूणच आरोग्यासाठी आवळा हा एक जबरदस्त पर्याय आहे. बरं, या तर झाल्या खास औषधी वनस्पती. पण आता आपण अशा काही गोष्टी पाहूया ज्या आपल्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहेत. चला बघूया आपल्या किचनमधले सोपे उपाय जे रक्त शुद्ध करायला मदत करतील. सगळ्यात पहिलं, दिवसाची सुरुवात करा कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून. यामुळे शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते. दुसरं, रात्री झोपताना थोडंसं हळद घातलेलं दूध प्या. हे एका नैसर्गिक अँटीसेप्टिकसारखं काम करतं. आणि तिसरं, गुळवेल. गुळवेलाचा रस किंवा काढा घेतला तर इम्युनिटी तर वाढतेच, पण रक्तशुद्धीकरणासाठी तो खूपच चांगला आहे. हे उपाय तर झालेच, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. औषधी वनस्पती आणि घरगुती उपायांच्या जोडीला किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे आपला रोजचा आहार आणि आपली जीवनशैली. कारण मूळ समस्येवर काम करायचं असेल ना, तर लाईफस्टाईलमध्ये बदल करणं हे आवश्यकच आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा अगदी बेसिक मुद्दा म्हणजे पाणी. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्यायलाच हवं. याने काय होतं तर आपल्या किडनीमार्फत शरीरातले विषारी घटक अगदी सहजपणे बाहेर फेकले जातात. बघा, किती साधी पण किती प्रभावी सवय आहे ही. आता बोलूया आहाराबद्दल. काय खायला हवं? तर कारलं, पालेभाज्या, ताजी फळं अशा गोष्टी आहारात नक्की ठेवा. आणि काय टाळायला हवं? तर जास्त तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ. आणि हो, लोणचं किंवा दही यांसारखे आंबट पदार्थही टाळलेले बरे, कारण या सगळ्या गोष्टी पित्त वाढवतात. तर आपण आत्तापर्यंत बरेच उपाय पाहिले. चला, आता या सगळ्याचा एक छोटासा सारांश घेऊया आणि एक सगळ्यात महत्त्वाचा सल्ला लक्षात ठेवूया. समजा जर तयार औषधं घ्यायची असतील तर आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला काही पर्याय मिळतील, जसं की महामंजिष्ठादी काढा, खदिरारिष्ट किंवा सारीवासव. ही तयार औषधं सुद्धा रक्तशुद्धीकरणात मदत करतात. पण, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कृपया हे लक्षात ठेवा, कोणतंही आयुर्वेदिक औषध स्वतःच्या मनाने सुरू करू नका.
जवळचा आयुर्वेदिक वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं हे नेहमीच चांगलं असतं. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि त्यानुसार योग्य औषध कोणतं आणि ते किती प्रमाणात घ्यायचं हे तेच ठरवू शकतं. तर मग आजच्या या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल की आपल्या अनेक आरोग्य समस्यांवरचे उपाय निसर्गातच दडलेले आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण या नैसर्गिक उपायांचा वापर आपल्या रोजच्या जीवनात कसा करणार आहोत यावर नक्की विचार करा.